कपिले, कारलं तुपात तळलं काय, साखरेत घोळलं काय, कडू ते कडूच, त्याचा मूळ स्वभाव काय जात नाही. आणि या कडू कारल्याप्रमाणे तुझा आणि त्या मंजुळाचा स्वभाव. कपिले, संपवते लवकर. कपिलामाई, अहो स्वामी सांगतायत ना, मग त्यामागे नक्की काहीतरी कारण असेल. खा तुम्ही. स्वामी नाही जाते हो. हे सगळं आपलं आहे. माझा तर विश्वासच बसत नाही याच्यावर. माझ्याकडे एक योजना आहे, सांगते मी हळूहळू. पण एक लक्षात ठेवा, माईला यातलं काहीही कळता कामा नये. मला काय कळता कामा नाही असं म्हणालीस तू? अगं माई, गंमत आहे. कसली गंमत? तुला कशाची म्हणून उत्सुकता नाही बघ. अगं मी तुझ्याकरता खीर बनवणार होते, तेच यांना सांगत होते की माईला कळू देऊ नका म्हणून. माई, तुझे खूप आभार. हो माई, तुमचे खूप आभार आहेत बघा. हे सगळं तुझ्यामुळेच मला मिळालंय. तुझीच कृपा आहे माझ्यावर. नाही, माझी कृपा नाहीये, ही सगळी स्वामींची कृपा आहे. आणि तुम्ही हे जे सगळं वापरतायत ना, ते जरा जपून वापरा. मी जरा बाहेर जाऊन येते. जाऊन ये माई तू. गयाताई, काय सुगंध सुटलाय ना खिरीचा. हो ना. अरे वा, स्वामींनी ही खीर माझ्यासाठीच केली असेल. स्वामी, तुम्ही नीट जेवलात ना, ते पाहायला आले मी इथे. आमची काळजी सोड, त्या मंजुळाची काळजी कर. बाळा, एक आहे तुला, माईला आणि गयाला